गुड मॉर्निंग गाईज. आजचा व्लॉग स्पेशल आहे शुभम्स बड्डे स्पेशल. उद्या 18 जूनला शुभमचा बड्डे आहे. त्याला 30 वर्ष पूर्ण होणार आहेत. सो त्याच्यासाठी आम्ही एक सरप्राईज प्लॅन केलेलं आहे त्याच्यासाठी. पण उद्या ते आम्ही देऊ शकत नाही, म्हणजे उद्या एक फंक्शन आहे, आम्हाला फंक्शनला जायचं आहे. तो त्याच्यासाठी आम्ही ते आजच करणार आहे. मग सरप्राईज असं आहे की म्हणजे आम्ही त्याला 30 वर्ष पूर्ण झाली म्हणून त्याच्यासाठी स्पेशल 30 डिशेस बनवणार आहे. आणि तो संध्याकाळी अराऊंड 6-6:30च्या अराऊंड घरी येतो. त्याच्या आधी असं डेकोरेशन वगैरे करून छानपैकी त्याला सरप्राईज द्यायचं आहे. मग त्याच्यामधले एक 2-4 डिशेस ऑलरेडी झालेल्या आहेत. आता बाकीचं हळूहळू करायचं आणि पप्पांना सरप्राईज द्यायचं. सो उद्या काय आहे ते पॉसिबल होणार नाही. उद्या आम्ही फंक्शनमधून लेट येणार आणि सगळं हे होणार. मग ते म्हणून आम्ही आजच प्री बर्थडे सेलिब्रेशन टाईप्स केलं. उद्या मग संध्याकाळी केक कटिंगचं वगैरे करायचं. सो स्टे ट्यून, बघूया पप्पांचं रिॲक्शन कसं येतं. तर आता आमची सगळी तयारी झाल्या आणि आता आम्ही आवरून बसलोय. शुभम याची वाट बघालोय आणि तो अजून आला नाही. 7 वाजले. आता एक फोन केला, तो 15-20 मिनिटात येईल म्हणून सांगितलं आहे. आता बघू आमची तयारी बघा तोपर्यंत. हे सगळे त्याच्या आवडीचे आयटम आहेत. मग कसं वाटते आई? छान छान वाटते. मला वाटते पहिल्यांदा तर एवढा असं वाढदिवस छान होईल त्याचा, असं मला वाटतं. आणि मस्त झाले. काय म्हणायचं तुम्हाला? 30 वर्ष झाले शुभमला. 30 केवढ्यात 30 वर्ष गेले, मलाच कळालं नाही. त्याला 30 झाले म्हणजे माझ्या आले 60ला म्हणायचं. मग तुमच्या आई पण आला पण तुम्हाला आई होऊन पण 30 वर्ष झाली. 30 वर्ष झाले. मस्त वाटतंय. आणि एवढ्यात माझं पोरगं मोठं होईल, त्यांचा लग्न होईल, पोरगी होईल, एवढं असं पटपट झालं का नाही. मस्तच वाटतं. कधी कळालंच नाही का? कधी कळलंच नाही मला ते. छान छान वाटतं, मस्त वाटतं एकदम. आणि सुनबाईंनी पण आमच्या एवढं छान केलं की मी माझ्या डोक्यात पण हे असलं काही नव्हतं. सगळ्यांनी मिळून बाबांनी बाळाला घेतलं. त्याच्यामुळे ते मोठं काम आहे की ती शांत बसली म्हणून आम्हाला करता आलं. आणि आम्ही दोघींनी मिळून सकाळपासून केलं. आता बघू त्याला कसं वाटतंय. नाही त्याला छानच वाटलं. ते आहे. त्याच्या तर लक्षात पण नव्हतं माझा वाढदिवस आहे काय. मी जून सुरू झाल्यापासून त्याला सांगितलं होतं ह्या महिन्यात तुझा वाढदिवस. अगं होय की माझा वाढदिवस आहे असं त्याला असं झालं. ते माणसांचं कसं जरा असतं म्हणून म्हटलं आपण त्यांनी सगळे आपली हाऊस करतात म्हटल्यावर त्यांची हाऊस आपणच करायला पाहिजे. म्हणून म्हटलं ह्यावेळी काहीतरी स्पेशल करायचं. आणि 30 वर्ष पूर्ण होणार ना, म्हणून आम्ही 30 पदार्थ केले. काय तू खातोय ते खाऊ दे, असं सगळे त्याच्या आवडीचे केले. आता काय खातोय ते खाऊ दे, काय नाही. ज्युनियर NTR आलेले आहेत आमचे. हॅपी बर्थडे टू यू. काय केलंय काय गरी है काय पप्पा 30 वर्षाचा म्हातारा झाल्यापासून 30 वर्षासाठी 30 डिशेस. 30 डिशेस केल्यास? हे 30 डिशेस आहेत? मग तुला 30 आहेत या. 2 दिवस झाले पण 15 दिवस झाले चालू आहे ते. हे ऍक्च्युअली तुझ्या बर्थडे दिवशी करायचं होतं, पण आमचं असं आहे की कुठला प्लॅन त्या दिवशी सक्सेसफुल होतच नाही. त्यामुळे आदल्या दिवशीच होते. आम्ही ऍडव्हान्स मध्ये सगळं. हो का? पण खरोखर मनापासून खूप छान वाटलं. हो का? नेव्हर फॉरगेटेबल एव्हर. येस. आणि असा कधी बर्थडे झाला नाही आमचा. हो का? फर्स्ट टाइम इन माय लाईफ. अँड हाफ वे टू गो. असं का म्हणालेस? नाही 1/3 वे 3/4 वे टू गो. 120 वर्ष जगणार आहे मी आणि सुचिता. मला शिवमबद्दल फार अभिमान आहे. 25 वर्षी सक्सेस झाला. 56 इंच की छाती रे. 56 इंच छाती. 30व्या वर्षी बंगला, गाडी, स्वप्नातील दुसरा बंगला. मला काही ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात मॅटरच करत नाहीत. किती बंगला मोठा माझ्या आयुष्यात जे मॅटर करतंय माझं पिल्लू हे जे अनपेक्षित घडलेलं आमच्या आयुष्यात. अनपेक्षित सक्सेस म्हणजे झालं. मला अशी अपेक्षा नव्हती की एवढी भारी पृथ्वी माझी.
ते सक्सेस झालेलं समाधान आमच्या भूक सुद्धा सांगत नाही. तेव्हा ते 30व्या वर्षी सक्सेस झालो असतो मी 30व्या वर्षी लग्न केलं आणि या सगळ्याचं श्रेय जातं सुचिता मॅडम यांना. त्यामुळं खूप खूप तुमचं आभार आहे. वाय गॉड वाय. मी मगाशी दिल्या कसं वाटतंय आता तरुण नवऱ्याबरोबर लग्न केलं? सुमिता सांगायला त्याची प्रतिक्रिया. रिव्ह्यू झाल्या पप्पांचा रिव्ह्यू झाला. ऐकला काय कळाल्यावर आम्हाला पण सांगा कमेंट मध्ये. जोरात एक नंबर झाले मस्त. आज 18 जून आहे. आज बड्डेचा दिवस आणि त्यासाठी आम्ही थोडंसं डेकोरेशन आणि थोडं काहीतरी केले. म्हणजे हे मेन सरप्राईज होतं. कालचं पण होतं पण ह्या सरप्राईजच्या मी 1-2-3 महिन्यापासून मी आणि माझी बहीण आम्ही दोघी प्रिपरेशन करत होतो. आणि शुभम आता आहे त्याला रूममध्ये लॉक करून ठेवले, त्याला बाहेर यायचं नाही म्हणून सांगितले. आणि आम्ही मिळून डेकोरेशन सगळ्यांनी केले. आणि बघा एकदा डेकोरेशन सिम्पल आहे, एवढं पण काय फॅन्सी नाही पण छान वाटते आम्हाला. तर बघूया. हे त्याच्या 30th बर्थडेसाठी 30 गिफ्ट. चॉकलेट केक स्पेशल आणि जरा अशा मेमरीज. हा लहानपणीचा शुभम जो की सेम आता शुभिता दिसते. हो का शुभमचे आजोबा, या आई, यंग आई, या आई बाबा. शुभमचा फर्स्ट बर्थडे गणपतीपुळ्याला केलेला, त्याच्या थोड्या आठवणी. आणि हा शुभमचा फर्स्ट बर्थडे. हा शुभमची आजी. थोडे बर्थडेच्या आठवणी म्हणून हा फोटो चूज केलेला मी. परत या मॅडम आमच्या. हा आमचा फॅमिली फोटो. शुभमची बायको. हा शुभमचा सगळ्यात फेवरेट फोटो आहे. असं काहीतरी डेकोरेशन झालेलं आहे. सिंपल आहे पण छान वाटते. ड्रेस पीस कुठल्या घातल्यास की अरे हे काय जोरात आहे की मग काय एक नंबर. मस्त मस्त मस्त. फोटो कधी प्रिंट केली फोटो तो परतून बघ की, तो फोटो परतून बघ की. एक नंबर. कोणाकडे डुबू हे कोण आहे बघ पहिला कमेंट खात्याला. डुबूस तुझ्याकडे दिसायला की नाही तुझ्याकडे दिसायला की नाही. शुभिता हा डुबो आवून तू पाहिजे. Happy birthday, dear Papa. Happy birthday.